पाटील यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालेला आहे। आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात येते। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी यावेळी करण्यात येते। तर जरांगेंच्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी ओबीसी महासंघाकडून हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले। तर नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या दिवशी या महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज हा झोपेतून जागा झाला, उठला आणि आपल्या हक्काच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आता आपण पुढे आलं पाहिजे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात येते, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे यांनी आंदोलन जे आहे ते मुंबईतील आझाद मैदानात पुकारल्यानंतर आता ओबीसी संघ सुद्धा जागा झालाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं आजपासून नागपूरच्या संविधान चौकात जे आहे ते साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे। ओबीसींना मिळालेले संविधान आरक्षण वाचवण्यासाठी हे साखळी उपोषण असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर हे जे उपोषण आहे हे 11 वाजतापासून जे आहे ते सुरू होणार आहे। ओबीसी महासंघाचे 10 कार्यकर्ते जे आहेत ते साखळी उपोषणाला बसतील आणि राष्ट्रीय ओबीसी संघाच्या या साखळी उपोषणात जर बघितलं असेल तर अनेक सामाजिक संघटना असतील, ओबीसी नेते आहेत, सर्वपक्षीय आमदार आहेत, खासदार यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे बघावं लागेल की ओबीसीच्या जर धक्का लागला तर आक्रमक सुद्धा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे आव्हान। त्यामुळे या उपोषणाकडेही आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।